आवाज मानदेशाचा। मान पंचायत समित्यांच्या सभापतीपदी विक्रम शिंगाडे यांची निवड झाल्यानंतर वरकुटे मलवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात भव्य मिरवणूक काढली। यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि कुकुडवाड गटातून विजयी झालेले अनिल भाऊ देसाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते अभयसिंह जगताप यांनी मंत्री नाना जयकुमार गोरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत मान तालुक्यातील जनतेने सत्तेचा माज आणि दडपशाहीला उत्तर दिले असून गोरे यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा फडकवला असे ठणकावून सांगितले। विक्रम शिंगाडे यांना पंचायत समिती गणातून विजयी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रमाचेही त्यांनी कौतुक केले। आज मान तालुक्याच्या दृष्टीने आणि वरकुटे मलवडी गावाच्या या पंचक्रोशीच्या दृष्टीने अत्यंत एक महत्त्वाचा दिवस आहे। आज मान तालुक्याच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा 5-5 चिठ्ठीवर असताना सभापती आणि उपसभापती घडायचा करिश्मा घडला। ईश्वरी चिठ्ठीने मान तालुक्याच्या सभापतीपदी विक्रम शिंगाडे आणि उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे या दोघांची निवड झाली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिल्हा परिषदचे इलेक्शन काही दिवसापूर्वी झालं आणि या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये हा कुकुडवाड गट हा राज्यामध्ये सगळीकडे चर्चेमध्ये होता। या कुकुडवाड गटातल्या या वरकुटे मलवडी गणाचे आज विक्रम शिंगाडे सभापती झालेत। आपण सगळ्यांनी बघितलं असेल कोणतरी या मान तालुक्यामध्ये डरकाळ्या मारत होतं की 15-0 करणार, पण मान तालुक्यामध्ये 5 पंचायत समिती सदस्य आणि 3 जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून देऊन या मान तालुक्यातल्या जनतेनं आणि विशेषतः माझ्या या कुकुडवाड गटातल्या जनतेनं एक विक्रम केला। इथं मला जिल्हा परिषदला निवडून दिलं, खाली पंचायत समितीमध्ये आमच्या विक्रम शिंगाड्यांना निवडून दिलं आणि आज विक्रम शिंगाडे सभापती झालेत। या वरकुटे मलवडी पंचक्रोशीच्या दृष्टीनं पुन्हा एकदा कैलासवासी खशेराव बापू जगतापांच्या नंतर या वरकुट्याला पुन्हा एकदा सभापती मिळालाय आणि मी अत्यंत गर्वानं नाही पण अभिमानानं सांगेन या वरकुटे मलवडीमध्ये काही दिवसापूर्वी विजय बनसोडेंच्या रूपाने एक उपसभापती द्यायचं आम्ही काम केलं। आज पुन्हा एकदा वरकुटे मलवडीमध्ये विक्रम शिंगाडेंना सभापती बनवून आम्ही घेऊन आलोय। हे वरकुटेकरांच्या दृष्टीने अत्यंत वैभवाचे आणि एक भाग्याचा दिवस आहे। मला माहिती आहे वरकुटे गाव सुद्धा अत्यंत संवेदनशील गाव आहे। या गावानं नेहमी चांगल्याचा विचार केलाय आणि आज आपण बघताय तालुक्यामध्ये अशी परिस्थिती असताना 15-0 होईल, तालुक्यामध्ये चमत्कार होतील, आणखी काय होईल हे काही लोक सांगत असताना आज आपण बघितलं असेल 3ऱ्या वेळी 5-5 होऊन चिठ्ठीवरती सभापती आणि उपसभापती पण आमचा झाला। साधारण या तालुक्याचा इतिहास आहे, जिकडे अनिल देसाई असतो तिकडची चिठ्ठी निघते आणि हे साधारण 15 वर्षापासून घडलेलं आहे। आणि आज सुद्धा मी अगोदर पण सांगितलं, माझ्या पार्टीला सांगितलं होतं, आमच्या नेत्यांना सांगितलं होतं आणि या सगळ्या विक्रम आणि त्यांच्या सदस्यांना मी 5 लोकांना सांगत होतो की काही काळजी करू नका, उद्या नुसता सभापती नाही तर सभापती आणि उपसभापती दोन्ही सुद्धा चिठ्ठीवर होणार आणि आपलेच होणार आणि ते आज घडलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून एक वरकुटेला पुन्हा एकदा या वरकुटे मलवडीने याच्या अगोदर आमदार दिले, सभापती दिले, काही उपसभापती दिले, आज पुन्हा एकदा वरकुटे मलवडीचा सभापती झालाय आणि सगळ्या गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। मी इतकंच सांगेन गावकऱ्यांना, आजपर्यंत गावामध्ये विकासाचं आणि विचाराचं राजकारण केलेले आम्ही कार्यकर्ते आहे आणि भविष्यात सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थानं लोकांचा विकास करायचा आहे, या गावाच्या हितासाठी काम करायचं आहे, गोरगरिबांसाठी काम करायचं आहे। कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय याच्यापेक्षा आज मान तालुक्याची पंचायत समिती आमच्या ताब्यामध्ये आहे, साताऱ्याची जिल्हा परिषद आमच्या ताब्यामध्ये आहे, आज राज्यामध्ये सुद्धा सरकारमध्ये आम्ही आहे। त्यामुळं कोण काय सांगतंय याच्यापेक्षा सर्वसामान्य माणसाचं जे जे काम असेल ती सगळी कामं करायला आम्ही बांधलेलं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक आमच्या ताब्यामध्ये आहे। सगळ्यांच्या माध्यमातून जेवढं काही भरीव काम करता येईल तेवढे या गावासाठी आणि गावातल्या सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांसाठी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, या गावाच्या वतीनं, या पंचक्रोशीच्या वतीनं विक्रम शिंगाड्यांचं मनापासून अभिनंदन करतो। विक्रम शिंगाडे आणि त्यांच्यावर आलेले 5च्या 5 सदस्य या सगळ्यांचं अभिनंदन करतो। उपसभापती प्रियांका जगदाळेंचं त्यांचंही अभिनंदन करतो। आज वरकुटे मलवडीमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला। आमचे वडील खशेबापू जगताप यांच्या नंतर पुन्हा एकदा पूर्णवेळ सभापतीचा मान आमचे मित्र विक्रम शिंगाडे यांना मिळालेला आहे आणि त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो वरकुटे मलवडी पंचक्रोशीच्या वतीनं। आणि विक्रम बरोबरच उपसभापती प्रियांका जगदाळे
आणि त्यांच्या सर्वच तिन्ही सदस्य, उर्वरित 3 सदस्य यांचं मनापासून वरकुटे पंचक्रोशीच्या वतीनं अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे. पॉवर सेंटर आता वरकुटे मलवडीकडे शिफ्ट झालेलं आहे. हे तालुक्यानं बघितलेलं आहे, जिल्ह्यानं बघितलेलं आहे. आणि या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा प्रतिनिधी जेव्हा ग्रामविकास मंत्री असतो आणि त्याला त्याच्या तालुक्यातली पंचायत समिती ही नितीन काका आणि बकरंदाबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेते, तेव्हा लक्षात येतं की सर्वसामान्य जनता, शेतकरी बंधू, युवक वर्ग हा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या विक्रमच्या यशानंतर किंवा सभापती पदानंतर फक्त मान तालुक्यामध्ये जल्लोष झाला असं नाही, सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये, अगदी सांगोला शहरामध्ये सुद्धा फटाकड्या वाजवल्या असं मला आता लोकांनी फोन करून सांगितलं. हा रोष या लोकप्रतिनिधी विरोधात लोकांमध्ये आहे. प्रचंड लोकांना दाबण्याचं, दडपशाहीचं काम या ठिकाणी चालू आहे. ते दडपशाही वरकुटे मलवडीचं पाणी या दडपशाहीला खऱ्या अर्थानं उत्तर देईल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या वरकुटे मलवडीच्या पंचक्रोशीच्या रूपानं या परिवर्तनाची सुरुवात होईल आणि विक्रम येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये या पंचक्रोशीसाठी, मान तालुक्यासाठी एक भरीव कार्य करेल असे आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो. आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये या भागातल्या ग्रामपंचायतींना जी निधीची कमतरता असेल, त्यांना ज्या अधिकारी यांच्याकडून मिळणारा दुजाभाव असेल, या सर्वांना पूर्णविराम मिळेल आणि आपल्या गावाला पुनश्च एकदा चांगलं रूप मिळेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. विक्रमचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो आणि त्याच्या पाठीशी उभा राहिलेल्या सर्वच वरकुटे मलवडी, बनगरवाडी, कुर्नेवाडी आणि आजूबाजूच्या शेनवडी, काळचोंडी सर्व पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.